नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होता म्हणजेच मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना जी आहे, तर या योजनेचे अर्ज कधीपासून सुटणार अशा कमेंट्स आपल्याला भरपूर येत होता। तर मित्रांनो, आज अर्ज सुटलेले आहेत, तरी त्या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने भरायचे त्याची संपूर्ण लाईव्ह प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। मित्रांनो, ए टू झेड पहिल्यापासून शेवटपर्यंत जर का तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ते समजून येईल। फॉर्म तुमच्या मोबाईलमधूनच तुम्हाला स्वतः देखील भरता येणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअर उघडायचं आहे। आता प्ले स्टोअर उघडल्यानंतर त्यामधून एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। तर तुम्हाला तिथं सर्च करायचं आहे नारी शक्ती दूत। अशा पद्धतीने तुम्हाला तिथं टाईप केल्यानंतर तुम्ही हे ॲप्लिकेशन बघा, इथं स्क्रीनवरती अशा पद्धतीने इंटरफेस दिसतोय। तर हेच ॲप्लिकेशन तुम्हाला घ्यायचं आहे। तर हे ॲप्लिकेशन तुम्ही घेतल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे। इन्स्टॉल मोबाईलमध्ये केल्यानंतर ना तुमच्यासमोर एक नवीन पद्धतीचं पेज ओपन होईल। मित्रांनो, इन्स्टॉल करताना एक लक्षात ठेवा की हेच ॲप्लिकेशन आहे का चेकआउट करा। तर अशा पद्धतीने समोर इंटरफेस येणार आहे। त्यानंतर बघा, अशा पद्धतीने नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर, ज्या महिलेचं आधार कार्ड टाकायचं, म्हणजे ज्या महिलेला ही योजना चालू करायची आहे त्या योजनेचं मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे, ॲक्सेप्ट करायचा आहे आणि इथं स्वीकारा करायचा आहे। तर इथं स्वीकारा असा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर थोडासा वेळ लागू शकतो। तुमच्या नेटवर्क जर का स्ट्रॉंग असेल तर ही प्रोसेस अगदी फास्ट होणार आहे। त्याच पद्धतीने मित्रांनो, अशा पद्धतीचा तुम्हाला इंटरफेस येईल। तुमच्या मोबाईलवरती 4 अंकी OTP आला असेल तर तो OTP इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर थोडा वेळ ते लोड घेईल। थोडा वेळ लोड गेल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर मित्रांनो, प्रोफाईल अपूर्ण आहे त्याच्यावरती खालती इथं टिक करायचं आहे। येथे क्लिक करावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला प्रोफाईल अपडेट करायचे आहे। तर तिथं वरती फुल नेम म्हणजे ज्या लाभार्थी आहेत त्यांचं पूर्ण नाव, त्या महिलेचं पूर्ण नाव, त्यानंतर ईमेल ID टाकायचे आहे, त्यानंतर जिल्हा टाकल्यानंतर ना संपूर्ण माहिती तुम्हाला ही A to Z स्पेलिंग मिस्टेक अजिबात करायची नाही। स्पेलिंग मिस्टेक जर का केले तर पुन्हा फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस भरपूर असतात। तर ही सगळी माहिती टाकल्यानंतर ना तुम्हाला जिल्हा टाकायचा आहे। जिल्हा टाकल्यानंतर ना तालुका टाकायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने मित्रांनो जिल्हा टाकायचा ऑप्शन येत आहेत। तर अशा पद्धतीने जिल्हा तुमचा जो कोणता असेल तो जिल्हा टाकायचा, त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा। त्यानंतर तुम्हाला या अशा पद्धतीने नारी शक्तीचा प्रकार कोणता आहे तो तिथे टाकायचा आहे। तर जर का तुम्ही स्वतः करत असाल तर सामान्य महिला टाकायचा आहे, आणि जर का कोण करत असेल तर म्हणजे ग्रामसेवक किंवा शाळेतल्या अंगणवाडी सेविका वगैरे करत असतील तर तो ऑप्शन सिलेक्ट करायचा। तर आता तुम्ही स्वतः करत आहात तर स्वतः टाकायचं आहे। तर तिथे सामान्य महिला असं या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर आता मित्रांनो, या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अपडेट करा या ऑप्शनवरती पुन्हा क्लिक करायचं आहे। अपडेट करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे। तिथे तुमची संपूर्ण माहिती दिसेल। तुमचं नाव, ईमेल, मोबाईल नंबर, जिल्हा, तालुका आणि नारी शक्ती प्रकार अशा पद्धतीची माहिती दिसणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीची माहिती दिसल्यानंतर सगळी बरोबर असेल तर अपडेट करावरती क्लिक करायचं। त्यानंतर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी योजना अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे। तर तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे सर्वात पहिल्यांदा बघा महिलेचे संपूर्ण नाव अशा पद्धतीचा ऑप्शन येणार आहे। त्यानंतर बघा, पतीचे वडिलांचे नाव, म्हणजे जर का लग्न झालेलं असेल तर पतीचे नाव टाकायचं आहे, आणि जर का लग्न झालेलं नसेल तर वडिलांचे। त्यानंतर तिथे जन्मदिनांक सिलेक्ट करायचे आहे। जन्मदिनांक तुम्हाला सिलेक्ट केल्यानंतर जी जन्माच्या दाखल्यावरती जन्मदिनांक असेल तीच जन्मदिनांक तिथं सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर जन्माच्या दाखल्यावरती जन्मठिकाण असते तर जन्मठिकाण तिथे सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर बघा, जिल्हा जो कोणता असेल तर तो जिल्हा टाकायचा आहे। जिल्हा टाकल्यानंतर गाव लिहायचं आहे। त्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतीचं नाव किंवा महानगरपालिका किंवा कोणतीही नगरपालिका किंवा नगरपंचायत असते तर त्या नगरपंचायतीचं नाव लिहायचं आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, तिथे पिनकोड टाकायचा आहे। पिनकोड तुमचा जो असेल तो पिनकोड टाकल्यानंतर तिथे संपूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर तिथे आधार कार्डचा क्रमांक विचारला जातो तर आधार कार्डचा क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर बघा, शासनाच्या इतर विभागांमध्ये तुम्ही कोणतीही योजनेचा लाभ घेत आहात का, तर घेत असाल तर होय, नसाल तर नाही टाकायचं आहे। त्यानंतर वैवाहिक स्थिती तुमची मॅरिड असाल तर मॅरिड टाकायचं, अनमॅरिड असाल तर अनमॅरिड। त्यानंतर बघा मित्रांनो, अर्जदाराचे खाते असल्यास बँकेचा तपशील। तर मित्रांनो, बँकेचा तपशील तिथे संपूर्ण बँकेचं नाव किंवा बँकेची कोणत्या बँकेमध्ये खाते आहे तर ती संपूर्ण खातेदाराचे नाव वगैरे ती संपूर्ण माहिती तुम्हाला तिथं भरून घ्यायची आहे। महत्त्वाचं म्हणजे ह्या डिटेल्स चुकवायच्या नाहीत आणि IFSC कोड तिथे भरायचा आहे। बँकेचा IFSC कोड माहीत नसेल तर गुगलवरती
जर का बँकेचं नाव टाकलं आणि शाखेचं नाव टाकलं तरीसुद्धा IFSC कोड मिळतो. त्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला तिथे आधार कार्ड अपलोड करण्याचा ऑप्शन येतो. तिथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड करताना JPG फाईल असावी आणि 1 MBच्या आतमध्ये फोटो असावा. अशा पद्धतीचा मित्रांनो त्यात तिथे नियम आहे. त्यानंतर तिथे बघा मित्रांनो, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र म्हणजेच मित्रांनो तुम्हाला 15 वर्षापूर्वीचा कोणताही एक पुरावा तिथे टाकायचा आहे. म्हणजेच मित्रांनो तुम्ही रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा जन्म दाखला किंवा रहिवासी यापैकी कोणताही एक दाखला टाकू शकता. तर मित्रांनो हा दाखला जो आहे तो 15 वर्षापूर्वीचा असावा एवढं लक्षात राहू द्या. त्यानंतर बघा मित्रांनो, उत्पन्न प्रमाणपत्र, तर त्या ठिकाणी रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला जो असतो तहसीलदाराचा, तो तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला. तुमचं जर का पिवळं किंवा केशरी रेशनिंग कार्ड असेल तर तुम्ही रेशन कार्ड अपलोड करू शकता, परंतु जर का पांढरं रेशनिंग कार्ड असेल तर तुम्हाला पांढरं रेशनिंग कार्ड अपलोड करावं लागेल. ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला इथे या ऑप्शनवरती टिक करायचं आहे. तर तिथं स्वीकारा केल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती दिसून येईल. माहिती जतन करावरती क्लिक करायचं. त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला हमीपत्र जे आहे तर ते हमीपत्र मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथे ते डाउनलोड करून त्याच्यावरती सही करून ते हमीपत्र तुम्हाला तिथे अपलोड करावं लागणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे अपलोड केल्यानंतर तिथे तुम्हाला बँक पासबुकचं जे पहिलं पान असतं तर ते देखील तिथे अपलोड करावं लागणार आहे. मित्रांनो लक्षात ठेवा हे 1 MBच्या आतमध्ये असले पाहिजेत. तर मित्रांनो अशा पद्धतीची ही योजना होती आणि ह्याच्यावरती माहिती भरावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे अर्जदाराचा फोटो काढण्याचा ऑप्शन येईल. अर्जदाराचा फोटो काढल्यानंतर ना तुम्हाला तो अर्ज तुमचा स्वीकारला जाणार आहे. म्हणजे तो त्यांनी रिजेक्ट केला तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, परंतु जर का ॲक्सेप्ट केला तुम्हाला तिथे स्थितीसुद्धा बघता येते. ॲक्सेप्ट केल्यानंतर ना तुम्हाला 1500 रुपयाचा हप्ता चालू होईल. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.